नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. शेतकरी बंधूंनो, शेती म्हटलं की मजुरांची टंचाई आहे, खतांची टंचाई आहे, त्याच्या वाढत्या किमती आहेत आणि आणखीन एवढं सगळं करून हवामान साथ देईल का नाही हा पण प्रश्न आहे. आणि त्याही पलीकडे हवामानानं साथ दिली तर आणखीन एक अनिश्चितता आहे आणि ती म्हणजे बाजारभाव. परंतु आज आपण सुभाष भाऊ वारकर राहणार खारोळा यांच्या कुटुंबाला आपण ऐकणार आहोत, ज्यांनी ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, म्हणजे मग मजुराची समस्या असो, बाजाराची समस्या असो, मार्केटमधून बियाणं खत किंवा औषध आणण्याची समस्या असो, हवामानाची समस्या असो, सगळ्या समस्यावर यांनी मात केलेली आहे आणि एक स्वावलंबी कुटुंब म्हणून हे उत्तम प्रकारे शेती करत आहे. तर आपण यांना ऐकू आणि बघू आपल्याला सुद्धा हे जे काही करतात ते आपल्याला करणं शक्य आहे का. तुमच्याकडे जमीन किती आहे आता आमच्याकडे जमीन आहे इथे 16 एकर. आणि 16 एकरामध्ये सध्या काय काय आहे तुमच्या शेतात? आता आमच्या शेतातनी आंबा, चंदन, रामफळ, हनुमानफळ, सीताफळ, बोरी, नारळ, फणस आहेत. बर. आणि पिकं कोणकोणती आहेत? पिकं आम्ही आता सोयाबीन, तूर, गहू, हळद आहे. आणि 16 एकरावर हे शेती कसणं हे सोपं काम नाही. म्हणजे पहिली समस्या आहे ती मजुराची. आणि तुम्ही सांगताय की आणखीन काही जोडधंदे पण करताय. जोडधंदे काय आहेत शेतीला तुमचे? जोडधंदा म्हणजे आता सगळं हे दूध व्यवसाय, किराणा दुकान आहे आणि रेशीम उद्योग आहे. बर. दुग्ध व्यवसाय किती जनावर आहेत? आता आमच्याकडे 15 म्हशी होत्या. बर. 6 कमी केल्या. आता वाढवायच्या परत. म्हणजे दूध डेअरी पण आहे, आणखीन किराणा दुकान पण आहे गावामध्ये छोटस, आणि सोबत तुम्ही रेशीम उद्योग पण सुरू केलाय. ताई, किती कोंबड्या आहेत तुमच्याकडे? किती निघतात दररोजचे अंडे? आमच्याकडे 50-60 50-60 दररोजचे अंडे. आणि हे गावरानी असतील? हो, गावरानी. काय दर मिळतोय त्याला? आम्ही 15 रुपये 15 रुपयाप्रमाणे तुम्ही विकताय. आणि हे कुठं गावात म्हणजे हे वर्षभर देतात? किराणा आहे. बर. तसं पाहिलं तर आम्ही सगळे घरले म्हणजे सगळे सांप्रदायिकच आहे. कोणीच नाही. आम्ही घरी म्हणजे विचारलं की मांस वगैरे खाणार कोणी नाही. बर. पण कुक्कुट पालन म्हणजे हा व्यवसाय आम्ही याच्यासाठी ठेवला की आम्ही जर कोणाच्या इकडे जर अंड मागाय गेलं तर म्हणतील घरचे महाराज आहे तर अंडे मागायला चालले. ते न करता शेतीसाठी अंडे जनित अमिनो ऍसिड म्हणजे की ताकापासून, जे गाईच्या ताकापासून अंडे आणि अमिनो ऍसिड जे बनते, जे फळ फुगवायचं काम करते, ते शेतावर बनवायसाठी त्याचा वापर आम्ही कुक्कुट पालन म्हणजे कोंबडी त्यासाठी ठेवली. तर जेवढे आमचे 20-25 जनावर आहेत त्याच्यातनी जेवढे ते गोचिड वगैरे काही किडे किटका असतील तर त्याचं निर्मूलन पूर्णपणे साफ करून टाकतं. त्याच्यानं आमच्या एकाही जनावरावर काही गोचिड वगैरे काही दिसत नाही. त्यासाठी आम्ही कोंबडीचं ते कुक्कुट पालन आहे. आणि त्याचा फायदा म्हणजे आम्हाला की नाही म्हणता की 100, 150, 200 रुपये रोज त्याचा आरामात भेटून त्याच्यातूनही बी एक नफा भेटते. बरं. आणि तुम्ही सांगताय तसं दररोजचे 1000 रुपये तुम्हाला अंड्यातून पण मिळतात. मजुरांना कोणी रोज येते, त्या अंड्यावरले अंडे म्हणजे पैसे शेतीमध्ये ही एक समस्या राहते शेतकऱ्यांची, की बरेच शेतकरी सांगतात की पैसा दररोज येत नाही. तुमचं बघितल्यानंतर असं दिसते की तुम्ही अंड्याच्या माध्यमातून असो, इतर गोष्टी दररोजचा पैसा तुमच्या घरामध्ये येतोय. कसं आहे की शेतकरी म्हणल्यावर ज्याच्याकडे शेती आहे त्यानं त्याचा व्यवसाय म्हणजे की तुमचं शेळी पालन असो, कुक्कुट पालन असो, का दूध व्यवसाय असो, जसं कसं की आपण गाई म्हशी जरी वागवल्या त्याचा रोजचा पैसा येणार म्हणजे दूध व्यवसाय. तुम्हाला जर रोज 1500 जर येत असले तर रोज यागले. आपण जर सध्या पिकं जर पेरत त्याच्यावर राहिलं तर आपल्याला जोपर्यंत पीक येत नाही तोपर्यंत पैसा पूर्ण लावतच राहावं लागते. पण त्याच्यासाठी एखादा शेतीला जोडधंदा म्हणजे 1-2 तरी आपल्याला त्याच्या सगळं लावाच लागते तरच ती शेती होणार. बरोबर. आता हे सगळं करताना सर्वात महत्वाचं राहते की मजुरी. म्हणजे मजुराची टंचाई. अनेक शेतकरी त्रस्त आहेत की काम करायला मजूर मिळत नाही, विशेषतः ज्यांच्याकडे तुमच्यासारखी 15-16 एकर जमीन आहे त्यांना. तर तुम्ही मजुराची समस्या कशी सॉल्व्ह केली? मजुराची समस्या म्हणजे आमच्या हे 2 मुले येतात. सकाळी 5 वाजता उठतात, राईट 4 उठतात. बर. दोघं जण शेतात सकाळपासून पार्टी सकाळी 5 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत. बर. आणि मग बांगून ते येतात घरचं स्वयंपाक पाणी आटवून की मग हे 3 जण शेतात. बर. आणि ते मुलगा आपल्या बँकेत जाते शेतात. बर. आणि मी दुकान चालवतो किराणा. बर. तर सकाळी 9 वाजेपर्यंत हे सकाळी आले की दूध डेअरीतलं दूध गीत काढून कोटा साफ करून दूध पाठवून देतात घरी. दूध डेअरीतून जाते. म्हणजे तुम्ही काय केलं की तुमच्या कुटुंबातले 3 जण तुम्ही शेतीत ठेवले. दीपक भाऊ, तिघांच्या भरोशावर तुम्ही शेती कशी मॅनेज करता एवढी सगळी? सर कसं आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे कुटुंबाची एकी. आमची सर्व कुटुंबाची एकी आहे. मजुराचं म्हणजे जवळ आम्हाला मजूर लागलं तरच आम्ही मजूर लावतो. बर.
ज्या कामाला मजूर लावायचं त्या कामाला मजूर बी लावतो. हा. आणि सर्व म्हणजे आम्ही सर्वच सहभागी म्हणजे सर्वाचाच कामाला सर्वांचाच हात लागते. बर. त्याच्यानं आम्हाला मजुराची जास्त काय तेवढी हे नाही भासत. म्हणजे तुम्ही स्वतः 3 जण शेतामध्ये राबणार आहात आणि ते पूर्ण वेळ राबता पूर्ण वेळ. आणि त्यामुळे आवश्यक तेव्हाच म्हणजे सीझनलाच फक्त तुम्हाला मजूर लागत बस, असेल. बस. त्याच्यानं त्यामुळे आम्ही मजुराची टंचाई तुम्हाला येत नाही. जास्त करून की मजुरावर अवलंबून आम्ही जास्त करून हे ठेवतच नाही तेवढं हे. बर. सगळ्यांना शेतीमध्ये काम पुरत नाही. म्हणजे 15 एकर असेल तरी एवढं काही शेतीमध्ये प्रत्येकाला रोजगार मिळेल असेल नाही तर तुम्ही किराणा दुकान चालवता छोटं किंवा तुम्ही बँकेमध्ये जाताय. बँकेत काय म्हणणार? वाशिम मेन ब्रांचला माझं ग्राहक सेवा केंद्र आहे. बर. कस्टमर सर्व्हिस पॉईंट. बर. तिथेच तुमचं शिक्षण काय झालंय? माझं फायनल होईल BA कम्प्लीट. BA फायनल तुमचं झालंय हो. आणि बिलकुल. तुम्ही पण ग्राहक सेवा केंद्र बँकेमध्ये चालवताय आणि बाकी वेळ इथे पण मदत करता. सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. बरोबर आहे. ताई तुमचं नाव काय आणि शिक्षण काय झालंय? माझं नाव उमा सुनील वारकड. हा. माझं शिक्षण 10वी. बरं. आणि ताई तुमचं? दुर्गा दीपक वारकड. माझं शिक्षण 7वी. बऱ्याच वेळा असं पाहतोय की एकदा कुटुंब मोठं झालं, प्रत्येक जण कुटुंबातलं काम करायला लागलं, तर त्यानंतर एकत्र राहणं, विशेषतः पिकणाऱ्या जमिनीत जर एकत्र काम करतो तर हे अनेक ठिकाणी दिसते की कुटुंब फुटतात. तुम्ही मात्र एकत्र काम करतात. हे कसं काय शक्य होतं तुम्हाला? म्हणजे काय जादू आहे तुमच्यामध्ये ज्यामुळे तुम्ही एकत्र राहता? आमचं एकत्र कुटुंब आहे. बर. आमच्या म्हणजे कवाच आमचं असं हे होत नाही. आमच्या घरात नाही आम्ही हसून खेळून नेहमी कामं करतो. बर. आणि कोणालाच सांगायचं काम नाही पडत. हे कर का ते कर. बर. आम्ही एकत्र काम करतो. बरं. तुमचा दिवस किती वाजतापासून सुरू होतो? आमचा दिवस 5 वाजतापासून. बरं. आणि 5 सकाळचे वाजतापासून काय काय कामं करता तुम्ही? आम्ही घरचे आधी आटपतो कामं. बरं. मग शेतातली. बरं. शेतातले 5 वाजेलो. बाकीचं मग इथं कोठ्यावरचं करायचं 6 वाजेलो. बरं. 6 वाजता घरी. बरं. म्हणजे सकाळी जनावरांचं पण तुम्ही करता? हो, जनावरांचं पण आम्हीच करतो. बरं. काय काय कोणते कोणते कामं करताय तुम्ही? मग आम्ही शेण पण काढतो, बरं. दूध बी काढतो, वरनं चारा पाणीचं आम्हीच करतो. बरं. आणि दोघी ही पण सगळी घरातली आणि शेतातली काम करण्यासाठी 5 वाजतापासून दिनचर्या चालू होते हो, आणि संध्याकाळपर्यंत हे सगळं चालतं. हो. मग एवढं सगळं दिवस दररोज चालतं, सुट्टी राहते कधी? नाही सुट्टी कधीच नाही. मग थकत नाही का? नाही. ह्या तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर असं वाटतंय की आपण विदर्भामध्ये नाही आहोत. म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये जर एखाद्याच्या शेतामध्ये गेलं तर शक्य नाही बसणं. तुमच्या इथं मात्र दुपारी आल्यानंतर असं वाटतं की आपण कोकणात आहोत. म्हणजे कोकण तरी आता तापायला लागलं. तुमच्या इथं थंडगार आहे. आता दुसरा मुद्दा होता, अनेक शेतकऱ्यांना भेटते विशेषतः यावर्षी म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे खताची टंचाई आहे. विशेषतः पाहिजे ते खतं लोकांना DAP पाहिजे ते मिळत नाही. त्यासाठी अनेक आंदोलनं पण आपण होताना बघतोय. तुमचं शेत बघितल्यानंतर मात्र असं दिसतं की तुम्हाला त्या आंदोलनाची गरज नाही. कशाचीच गरज नाही. बाजारातून कोणतंही खत आणण्याची गरज नाही. तर हे कसं काय शक्य होतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही नेमकं काय करता इथं? नाही आता आमचं कसं आहे की एक डेअरी व्यवसाय बरं. दुधाचा. बरं. त्याच्यानं जनावरं म्हणजे आमच्याकडे 20-25 जनावरं आहेत. हो. त्याच्यानं भरपूर प्रमाणात खताची उपलब्ध होती. हो. रासायनिक खताची काय आवश्यकता अशी म्हणजे भासतच नाही. गेल्या 15-16 वर्षापासून आमची शेती पूर्णपणे आमची सर्व शेणखत, कंपोस्ट, ढिगारे बरं. लावूनच चांगली पद्धतीनं म्हणजे मागच्या 14-15 वर्षापासून या शेताला रसायन नाही. रसायन बंद आहे. बरं. म्हणजे आम्हाला ती खत तिकडून भेटो का न भेटो त्याची काय आम्हाला आवश्यकताच Right. नाही. संपूर्ण सुभाष भाऊंची फॅमिली ज्याप्रमाणे शेती करते, स्वावलंबी शेती, बाजारातून खताचा एक दाना सुद्धा विकत आणत नाहीत. त्यामुळे बाजारावर तुम्ही अवलंबून नाही आणि खर्च पण त्यामुळे कमी होत असेल. नाही कसं आहे सर, खर्च आमचा जे आम्ही नैसर्गिक निविष्ठा बनवतो शेतावर हो. स्वतः बनवतो. बर. त्याच्यानं आम्हाला काय तेवढा मजुराचा काही त्याला खर्चाचा काय तेवढा आहे नाही. बर. ॲव्हरेज आम्हाला सारखाच आहे. जे रासायनिक शेती करतात शेतकरी त्याला ॲव्हरेज तेवढाच आहे. हो. आम्हालाही तेवढाच आहे. बर. बाकी एकच आहे की ते रासायनिक खतावर औषधावर अवलंबून आहेत. हो. आम्हाला त्याची काही गरज नाही. बर. कारण जे निविष्ठा आम्ही जे पिकाले जे अन्नद्रव्य लागते, जे लागते म्हणजे ते खतच लागते, तर शेणखताशिवाय शेती नाही. बर. तुम्ही रासायनिक जरी असेल तरी शेणखत असल्याशिवाय ते रासायनिकचा बी काही उपयोग नाही. बरोबर. जास्त प्रमाणात जरी रासायनिक झालं, पाऊस जास्त झाला, रासायनिक जास्त झालं, पाऊस कमी पडला तरी पीक वाढू शकते. बरोबर. पण शेणखताचं असं आहे, पाऊस जास्त जरी झाला तरी पीक कायम, कमी जरी झाला तरी पीक चुकत नाही. बरोबर. पण रासायनिकचं परिणाम वेगळेच असतात. राईट. त्याच्यानं शेणखत असं आहे की
जसं चांगल्या पद्धतीने आपण जे बनवले आता ढिगारी बघून घ्या तुम्ही, हो. त्या पद्धतीनं जर शेतकऱ्यांना पूर्ण असं शेणखत ज्याच्याकडे 10-15 एकर शेती आहे ते पाळायला Right. पाहिजे. म्हणजे तुमचं शेण आता पाहिल्यानंतर असं दिसतंय की बरेच लोक जसं शेण आलं तसं शेतामध्ये जाऊ नाही देतात. नाही काही तुम्ही शेतकरी मात्र त्यालाही चांगल्या प्रकारे कुजवता. नाही काही शेतकऱ्याचं असं झालं की आता त्यांचं जे शेताचे जे ढिगारे असतात हो. ते धरले आणि त्यांनी शेतात नेऊन टाकले. बरोबर. त्याच्यावर काही प्रक्रिया केली नाही, काही नाही. हो. काय होते, जसं चक्कीतून जसं पीठ येते हो. तसंच गरम. ते काही गरम असते, ते काही बरोबर. हे झालेलं नसते परिपक्व. जसं आता जसं नेऊन टाकलं, वरून पाऊस पडला, त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होती. बरोबर. जेव्हा ते पीक पेरल्यानंतर जे जे अन्न खाणाऱ्या जे बारीक मुळे असतात, बरोबर. अन्न घेणाऱ्या, ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही, कारण की तिथे हीट तयार होते. बरोबर. म्हणून ते खताचा बी त्याला काही असं म्हणजे फायदा फायदा होत नाही. तुम्ही आता सांगितलं की शेणखत देताय, आणखीन काय काय तुम्ही बनवता जे पिकाला देताय? आमच्याकडे फिल्टर जीवामृत बी बसलेलं आहे बर. आणि जीवामृत आम्ही स्वतःच बनवतो. बर. बाकी सर्व जे वर्षाला कीटकनाशक किती लिटर जीवामृत बनवता? आमच्याकडे अवेलेबल दररोज आम्ही 200 लिटर जीवामृत, फिल्टर जीवामृत गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही लावलेलं आहे. बर. पहिला आम्ही ड्रम मध्ये बनवत जाऊ, बर. तर त्याचा वापरायला थोडं अडचण वाटायचं की ते जरासं हा. ड्रिप वगैरे याने सोडायला थोडं जाडं राहते. बर. तर आता आम्ही फिल्टर जीवामृत बसवलं, त्याला ते आता 40,000 रुपये कंटिन्युअस खर्च आला. सप्लाय सुरू आहे. तर आता आम्ही ते ड्रिपनं बी सोडू शकतो, हो. स्प्रिंकलरने सोडता येते, पाण्याने सोडता येते. बर. आणि त्याचा तेव्हापासून आम्हाला चांगला रिझल्ट वाटायला लागला. बर. चांगले म्हणजे तुम्ही फळं शेणखत वगैरे. वापरताय, एक जीवामृत वापरताय, आणखीन बाकी मग जे निविष्ठा बनवतो आम्ही टाकीमध्ये, हा. जसं की गोकुळ अमृत आहे, हा. 10 परनी अर्क आहे, हम्म. अधिक कीटकनाशक म्हणून. बर. तर अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्या निविष्ठा लावलेल्या आहेत. तिथे पूर्ण प्रकारे ते ड्रम लावलेलेच आहेत. बर. ज्या पद्धतीने आपल्याला जसं की म्हणजे तुम्ही रासायनिक खत विकत आणत नाही, मग कीटकनाशक पण आणत नाही. नाही नाही कीटकनाशक नाही, रसायन कसं आहे, आपण ज्याची निविष्ठा कशी असते, हा. गाईचं गोमूत्र आणि शेण. जसं शेण गाईचं आपण आता इथे कुठं जर पडलं आपल्या पिकावर कुठं, तर ती घास खात नाही. हो. तसाच एक प्रकार आहे. पिकावर जर समजा आपण जे आता 10 परनी अर्क, त्यातनी सगळं गोमूत्र याचं सगळंच अर्क असते. हो. पिकाला ते लागलं, पकडी बिन असे असते की ती तिच्या पिल्लाचे सुरक्षेसाठी त्याचं कवळ्या पाण्यावर ती अंडी टाकते. बरोबर. पण तिला जर तिथे गमलं नाही, चांगलं तिचं हे नाही, तिचं संगोपन पिल्ल्याचं त्याचं झालं नाही, तर ती अंडी टाकू शकत नाही. बरोबर. तर ती आई तयार कशी होणार? बरोबर. आता हे तुमचे आंबे आहेत, हे आंबे कुठे नेऊन विकताय तुम्ही? आम्हाला याच्यातला इथला जे माल आहे हे हा. जागेवरून घेऊन जातात. आज इथे असा म्हणजे की जे डॉक्टर लोक आहेत, कोणते ग्राहक असतात, ज्याला माहिती हो. आहे, ते स्वतः इथे येतात बर. आणि इकून बाजार भावापेक्षा 20-25 रुपये किलोनं वर भाव देऊन येतात. म्हणजे आता तुमची आंब्याची बाग किती एकराची येत आहे? आता 2 एकरातले आंबा 2 एकराची आंबा आहे, आणि आणि 2 एकराचा आंबा तुमचा जागेवरून तुम्ही जागेवरच विकताय. जाते. आणि आंब्याचं असं आहे की आम्ही हे परिपक्व झाल्याशिवाय तोडत नाही. याले कार्पेट वगैरे काही नाही. बर. हे जेव्हा झाडाला परिपक्व झाला आणि नंतर ते गवतात टाकूनच पिवळा होईल, बर. त्याच्याच बाद आम्ही त्याची विक्री करतो. तसा कवळा तोडून आम्ही तसं बरोबर पीक बदली नाही. आणि त्यामुळे शहरातले जे ग्राहक आहेत तुमच्या हक्काचे, ते येतात आणि जागेवरून घेऊन जातात, भाव पण तुम्हाला चांगला देतात. Right. या व्यतिरिक्त काय काय जागेवरून विकता इथून? जागेवर आमचं जे काय लसण असो, कांदा असो, बर. ज्याले माहिती आहे ते हो. तडक येते. बर. बाजार भावापेक्षा 20-25 रुपयाने शिल्लक देऊन नेतात. बर. आता आणखीन एक राहते की निसर्गाचा लहरीपणा. म्हणजे अनेक काही गोष्टी येत आहेत, कधी कमी पाऊस येतोय, जास्त पाऊस येतोय. नाही, पेरणीसाठी तर आम्ही बीबीएफनच पेरणी करतो, की कसं जास्त पाऊस जर झाला, बर. ते भरे बेड वर असतात. धरून राहतात. बेड असतात, जास्त पाऊस झाला तर ते त्याला धरून ते पाणी काकर धरून असतात, शेवट दांड पडलेले, हो. त्यानं ते पाणी लिंबून जाते. बर. कमी जर झाला तर ते पाणी पूर्ण शेतातच मुरते, थांबून राहते बरोबर आहे. आणि बियाण्याची बचत होते. बरोबर आहे. आवरेजही चांगला येते. Right. जसं की शेतकरी आता साध्या पेरणी यंत्रानं पेरणी पडतात, तर जिथे एका 20 किलो काम व्हायचं तिथे 1.5 बॅग लागली, म्हणजे बरोबर. खर्चच वाढला ना. बरोबर. खत बी टाकतात. बरोबर. जिथे बीबीएफ नाही तिथे 20-25 किलो खताचं काम व्हायचं, बर. तिथे 1.5 बॅग लागली आपल्याला खताची, म्हणजे किती पैसे झाले वर. बरोबर. असं म्हणजे ते शेतकऱ्याचं कसं आहे की त्याचं नियोजन नाही, म्हणून ते खर्च वर चालला. आणि मजूर Right. वाढलं. अनेक शेतकरी बीबीएफ यंत्र घरी राहते, पण हा. ते त्यांना पेरत नाहीत, अडचण होते. तुम्हाला काही अडचण येत नाही का बीबीएफ न नाही. पेरताना? मी तर म्हणतो सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्या, बीबीएफ न पेरणी करा, चांगल्या पद्धतीने पेरणी होते, बियाची वाचते, बियाणं वाचते, एकदम लगे आवरेजही चांगला येते. हवामान अनुकूलन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात शासनामार्फत सांगितलं जातं की आज ते वापरा, काळाची गरज आहे. यावर्षी पाऊस उशिरा येणार आणि अशामध्ये बीबीएफ न पेरणी खूप आवश्यक राहते.
आणि आणखीन हवामान अनुकूल तंत्रज्ञान राहते की बीज प्रक्रिया करणे किंवा उगवणशक्ती तपासणे, हे पण काही करताय? आम्ही बीज प्रक्रियासाठी S9 कल्चर आम्ही स्वतः घरीच तयार करतो. बर, म्हणजे त्याच्यासाठी बाजारावर अवलंबून नाही. नाही हा. तर त्याच्यासाठी लाभच आम्ही यंत्र S9 आहे. कल्चर आहे. बर, S9 कल्चरचीच बीज प्रक्रिया करतो. राहायला सुद्धा शेतामध्ये जागा आहे, जनावरे शेतामध्ये तुमच्या राहतात आणि तुम्ही पण त्याची मॅक्झिमम वेळ तुमचा शेतामध्ये नाही, जातो. आता एवढे जनावर आहेत हा. तर दररोज एक नाही म्हटलं तरी एक असं 100 किलोच्या वरचं शेण निघतेच आमचं. बर तर एक आम्ही आता सध्या बायोगॅस लावलेला आहे बर गेल्या वर्षापासून. हा. तर त्याचा सकाळ 3 घंटे आणि संध्याकाळी 3 घंटे. बर म्हणजे आमच्या कुटुंबाचा सर्व जे काही स्वयंपाक वगैरे त्याला गॅस लागते, बर ते आम्हाला गॅसची पण आवश्यकता नाही. आम्ही याची स्वयंपाक पाणी याचीच करणार, जेवण बर. खावणं करायचं, ज्याला घरी जायचं घरी बर. जाईल, ज्याला इथे राहायचं इथे राहतील. आपल्या सोबत या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी सोळंके साहेब आहेत, जे मागच्या 5-6 वर्षापासून या कुटुंबाला मार्गदर्शन करण्याचं काम करतात किंवा मदत करतात किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी शिकून इतर शेतकऱ्यांना देण्याचं काम करतात. तर आपण याच्याबद्दल काय सांगाल? आज आपण पाहतो की प्रत्येक कुटुंब हे फक्त आणि शेती आणि शेतीवर आधारित आहे. परंतु या वारकड कुटुंबियांनी खरोखर एक सर्व शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. तो म्हणजे शेतीवरच अवलंबून राहता आणि पारंपरिक सोयाबीन आणि किंवा तूर एवढे पिकं न घेता यांनी या ठिकाणी चांगली फळबाग जोपासली आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे शेतीला लागणारे जे जोडधंदे आहेत, जसं दुग्ध व्यवसाय असन, रेशीम उद्योग असन, कुक्कुटपालन असन, तर या सगळ्या व्यवसायाची जोड यांनी शेतीला दिली आणि त्याच्यामधून ते एक चांगला नफा कमावतात आणि जिवंत शेतकऱ्यांसमोर एक त्यांनी उदाहरण ठेवलं की शेतीवर अवलंबून न राहता असे जर छोटे-छोटे उद्योग केले, तर खरोखर आपल्या कुटुंबाची एक चांगली भरारी आपण आर्थिक बाबतीत या ठिकाणी घेऊ शकतो. खूप सुंदर तुमचं शेत आहे. मी इतर शेतकऱ्यांनाही विनंती करेल की सुभाष भाऊंची, दीपक भाऊंची, सुनील भाऊंची यांची शेती कधी तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर येऊन बघा. खूप छान प्रकारे तुम्ही स्वतःही काम करताय आणि इतरांनाही प्रेरणा देण्याचं काम करताय. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.